तर तुम्हाला आता हे चार्ट दिसत असतील, ह्याचा वापर कशा पद्धतीने करायचा आहे आणि याचा कुठे कुठे कसा उपयोग होणार आहे हे सुद्धा आपण बघणार आहोत. तर 2 प्रकारचे चार्ट आहेत, हे कसे आहेत हे तुम्हाला मी सविस्तर सांगणारच आहे. नमस्कार, मी ज्योती पाटील. नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आज आपण बघणार आहोत कटोरी ब्लाऊजमध्ये आर्म होल राउंड कशा पद्धतीने मोजायचा. साईजनुसार हे माप बदलतं, पण ते कशा पद्धतीने कोणत्या साईजला हे किती ठेवायचं आहे, हा एक मेन प्रॉब्लेम आहे. आता काय होतं, प्रत्येक वेळेस आपण जे ब्लाऊज शिवतो, शिवल्यानंतर हा ब्लाऊज वर खेचला जातो. त्याचं सुद्धा कारण काय आहे तेही बघणार आहोत. आता प्रत्येक साईजनुसार जी टक्स लाईन असते, म्हणजे जे आपण कटोरीचं टोक बनवतो, ती टक्स लाईन किती घ्यायची असते हेही भरपूर मैत्रिणींना माहिती नसतं. ते कितीनुसार, कोणत्या साईजनुसार किती घ्यायचं असतं याची सुद्धा माहिती असते. आता बऱ्याच वेळेला हा भाग आपण या साईजचा कितवा भाग काढला जातो हे विचारलं जातं. तर भरपूर जणांना हे माहिती नसतं. साईजनुसार आपल्याला, या साईजनुसार आपल्या कटोरीचं जे माप आहे ते ठरवलं जातं. तर कितवा भाग काढला म्हणजे हे भाग आपल्याला कटोरीचे मिळणार आहे. प्रत्येक साईजमध्ये हे भाग आपल्याला वेगळा वेगळा काढावा लागतो. तसेच खूप छोट्या छोट्या टिप्स याच्यामध्ये बघितलेल्या आहेत आपण, पण व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, म्हणजे तुम्हाला यातील माहिती लक्षात येईल. आणि आता भरपूर जणांना लायक्रा फ्युजिंग हे काय प्रकार आहे हे बघायचं आहे आणि त्याचा उपयोग कसा केला जातो. आपल्याला रेग्युलर जर ब्लाऊज शिवायचं, लोकल एरियामध्ये जर आपण असाल, तर तिथे जर तुम्हाला ब्लाऊज शिवायचं म्हणल्यावर त्याचा जो रेट आहे ते किती घेतला पाहिजे, कारण लायक्रा हे आपल्याला ऑफलाईन भरपूर ठिकाणी मिळत नाही, तर हे कुठे मिळणार आहे आणि त्याचा उपयोग कसा करायचा आहे हे सुद्धा आपण बघणार आहोत. तर लायक्रा फ्युजिंग जर आपल्याला उपलब्ध नसेल तर कॅनव्हास आपण वापरू शकतो का, तर भरपूर जणांना याचा गोंधळ होता. तर लायक्रा फ्युजिंग आणि कॅनव्हासमध्ये भरपूर असा फरक आहे. तर इथं माझ्याकडे कॅनव्हास पेपर आहे, पाहू शकता. एकदम हे तर आपल्याला लोकल शॉपमध्ये कुठेही मिळून जाते. एक साईडला अशी शाईन असते आणि दुसरा जो भाग बघितला तर इथे आपल्याला हे पेस्ट करायचा भाग असतो. वरून प्रेस केली की इथे याला पेस्ट होऊन जातो, म्हणजे आपण जे अस्तर किंवा मेन फॅब्रिक आहे त्याला हा कपडा चिटकला जातो. तसंच लायक्रा फ्युजिंगचा सुद्धा मी तुम्हाला स्क्रीनवरती त्याचा एक फोटो मेन्शन करेन, कारण ते ऑफलाईन भेटत नाही, भरपूर ठिकाणी ऑनलाईन भेटतं. ऑनलाईन कसं मीटर आहे, काय आहे, त्याची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन टाकेल. तर आता आपण वापरलं पाहिजे का आणि त्यानं काय फरक पडतो, तर त्याने फिनिशिंग जी आहे ती बऱ्यापैकी येते, पण त्याचा आपण शिलाई रेट काय घेणार आहोत ते याच्यावरती अवलंबून आहे. जर आपल्याकडे शिलाईचं रेट जे आहे ते जास्त असेल, म्हणजे 300 ते 350च्या पुढे असेल, तर आपल्याला लायक्रा फ्युजिंग वापरायला कस्टमरसाठी उपयोगी पडतो. जर तुमच्याकडे शिलाई ₹150 असेल किंवा ₹200 असेल, तर लायक्रा फ्युजिंग अजिबात वापरायचं नाही. फिनिशिंग तर मिळेल, पण आपल्याला ते परवडणारं नाही. त्याच्यासाठी आपण हे नाही वापरलं तरीही चालतं. जर कस्टमर तुम्हाला स्वतःहून आणून देत असतील, तर नक्कीच ते तुम्ही वापरू शकता. हे झालं आपल्या लायक्रा फ्युजिंग विषयी आपल्या मैत्रिणींना जे प्रश्न पडले होते त्याच्यावरची थोडंसं समाधान. आता लायक्रा फ्युजिंग हे वापरायचं कसं, त्याला सुद्धा आपल्याला प्रेस करावी लागते. जो काही त्याच्यावरती तुम्हाला इथं फोटो दाखवेल त्याच्यामध्ये तुम्हाला लक्षात येऊन जाईल ते कशा पद्धतीने असतं. त्याच्यावरती छोटे छोटे जे फोड असल्यासारखे असतात, तो भाग आपल्याला कपड्यावरती प्रेस करायचा असतो आणि नंतर आपल्याला ती प्रेस करायची असते. तर त्या पद्धतीने ते चिटकलं जातं. जसं आपण कॅनव्हास चिटकतो त्याच पद्धतीने चिटकवलं जातं. आता लायक्रा फ्युजिंगच्या ऐवजी आपण कॅनव्हास वापरू शकतो का, तर अजिबात कॅनव्हास वापरायचा नाही, कारण जसं जसं आपण कॅनव्हास वॉश करत असतो कपडा किंवा ब्लाऊज, तसा तसा जो कॅनव्हास असतो ते थोडासा गोळा व्हायला लागतो. त्याच्यामुळं लायक्रा फ्युजिंगच्या ऐवजी कॅनव्हास अजिबात वापरू नका. फक्त गळ्यासाठी फिनिशिंग येण्यासाठी आपण तिथे वापरू शकतो, कारण तिथला भाग जो असतो तो छोटासा असतो, त्यामुळे तिथे वापरलं तरी काही अडचण येणार नाही. जर आपण पूर्ण जर ब्लाऊज पीसवरती जर कॅनव्हास पेस्ट केला, तर मग ते पूर्ण मग कुठे ना कुठे जसं जसं आपण ते कपडा वॉश करत जाणार तसं ते जे कॅनव्हास असतो ते पूर्ण आखडला जातो आणि मग ते व्यवस्थित आपला ब्लाऊज राहणार नाही. त्याच्यापेक्षा जर तुम्हाला कपड्यामध्ये ब्लाऊजमध्ये फिनिशिंग पाहिजे असेल, जर तुमचा ब्लाऊज पीस ज्या वेळेला खूपच पातळ असतो, तर त्यावेळेला काय करायचं,
जो कटोरीचा भाग असतो तिथे आपल्याला डबल अस्तर लावून घ्यायचं आहे. म्हणजे इथली फिनिशिंग छान आली तर साईडची सुद्धा फिनिशिंग छान येते. जर तुमच्याकडे आपल्याला म्हणलं तरी 1 मीटर अस्तर जर घ्यायचं म्हटलं तर 35 ते 40 या दरामध्ये मिळतं. जर तुम्हाला खूपच वरचं जे अस्तर आहे म्हणजे मेन फॅब्रिक आहे ते पातळ असेल तर इथे तुम्ही 40 रुपये जरी मीटर म्हणलं तर 80 रुपयाचं आपलं अस्तर होऊन जातं. तर या पद्धतीने तुम्हाला अर्धा मीटर फक्त एक्स्ट्राचं समोरच्या भागाला अस्तर हे डबल लावून घ्यायचं आहे. कुठे कुठे लावायचं, या भागाला लावायचं आहे आणि जिथे कटोरीचा भाग आपण जोडतो तिथे सुद्धा आपल्याला डबल अस्तर लावून घ्यायचं आहे. फिनिशिंग एकदम छान आणि प्रॉपर येणार आहे. तर लायक्रा फ्युजिंगच्या मागे न पळता आपण असा काहीतरी शॉर्टकट पर्याय ठेवू शकतो. तर हे झाले आपले 2 मुद्दे, लायक्रा फ्युजिंग आणि कॅनव्हास बद्दलची माहिती. तर लायक्रा फ्युजिंग जर तुम्हाला कस्टमर स्वतः अवेलेबल करून देत असतील तर नक्कीच लावा. आणि शिलाई चार्ज किती घ्यायचा आपल्याला त्याच्यावरती मेहनत सुद्धा जास्तच असते. तर तुमच्या भागामध्ये जितकीही शिलाई असेल त्याच्यात थोडीशी आपल्याला वाढवून शिलाई घ्यायची आहे. त्यानंतर आपला हा जो भाग आहे, ब्लाऊज पूर्ण तयार झाल्यानंतर हा भाग आपला वर का जातो, तर त्याचं सुद्धा एक मेन महत्त्वाचं कारण आहे. तर सगळ्यात पहिलं आपली चेस्ट साईज किती आहे. जर तुम्ही ही चेस्ट साईज 28 आहे आणि त्याच्यामध्ये जी उंची घेत आहेत तर ती 11 आहे किंवा मग 11.5 आहे घेतली तर आपला ब्लाऊज वर जाऊ शकतो. साईजनुसार आपल्याला थोडीशी उंची वाढवावी लागत असते. आता तयार कस्टमरचा जो ब्लाऊज असतो थोडाफार उंचीमध्ये त्यांच्या आवडीनुसार आपल्याला घ्यावा लागतो. त्यामध्ये आपल्याला जर उंची कमी घेतली असेल तरही हा प्रॉब्लेम येऊ शकतो. आता प्रत्येक वेळेस बॅक साईडपेक्षा पुढचा जो भाग असतो आपल्याला अर्धा ते 1 इंच वाढवून घ्यायचा असतो. तो का घ्यायचा असतो तर इथे जोडण्यामध्ये आपला पाव इंच जातो आणि वरती सुद्धा जोडण्यामध्ये पाव इंच जातो. मग ही जी पट्टी आहे ती खूप छोटी होते जर आपण वाढवून नाही घेतली. आता अशाला असे आपण कट करतो पण कपड्यावर टाकत असताना याच्यामध्ये काय बदल करायचा जर हे प्रत्येक वेळेस बऱ्याच जणांना माहिती नसेल तरीही इथे प्रॉब्लेम येऊ शकतो. तर याचे भरपूर कारण आहेत. याच्या पूर्ण मेन कारणावरती आपण एक स्पेशल व्हिडिओ बनवू म्हणजे तिथे तर तुम्हाला स्पष्ट लक्षात येऊन जाईल. सुरुवातीला मी तुम्हाला जे चार्ट दाखवले साईजनुसार आपल्याला आर्महोल राऊंड किती घ्यायचा आहे तर प्रत्येक साईजमध्ये आर्महोल चार्ट बनवलेला आहे. तर इथं पाहू शकता 28 आणि 29 म्हणजे 28, 29 आणि जवळपास 30 साठी आपण एक कटिंग वापरू शकतो. पण याच्यामध्ये थोडे थोडे फरक येतात. आता ज्यांना कुणाला जर पेपर पॅटर्न घ्यायचे असतील तर ते घेणं योग्य आहेत का ते सुद्धा सांगते. तर तुम्ही रेडीमेड जर पेपर पॅटर्न घेत असाल तर अजिबात घेऊ नका. तुम्ही आधी प्रॉपर कटिंग करायला शिका. कटिंग केल्यानंतर तुम्ही कोणत्याही ब्लाऊजमध्ये किती बदल करायचा आहे हे तुमच्या आवडीनुसार करता येतो. जर तुम्ही तयार कटिंग पेपर घेतले तर त्याच्यामध्ये आता प्रत्येक वेळेस गळा छोटा असतो किंवा मग पेपर पॅटर्नमध्ये थोडासा जास्त असतो. मग कुठेतरी आपण ते गळा कमी करायला जातो. मग आपल्याला व्यवस्थित गळा कमी जास्त करण्यामध्ये आपली जी कटिंग आहे ती व्यवस्थित येत नाही. आता इथं 28 आणि 29 साईजसाठी मार्जिन घेणार आहोत आपण 1.5 किंवा 2 इंच. जर तुम्हाला लॉक फिटिंग करायची असेल तर 2 इंच मार्जिन आपल्याला एक्स्ट्राची ठेवायची. मार्जिन म्हणजे ही मार्जिन शिलाई मार्जिन आपली एक्स्ट्राची इथे मी 1.5 इंच ठेवलेली आहे. जर इथं तुम्हाला लॉक फिटिंग करायची असेल तर इथं तुम्ही 2 इंच ठेवू शकता. त्यानंतर गळा रुंदी, ही गळा रुंदी आपल्या जितकाही बॅक नेक जे आहे ते डीप असेल त्याच्यानुसार गळा रुंदी ठरवली जाते. जर तुमचा 10 पेक्षा जास्त गळा असेल तर इथं तुम्हाला गळा रुंदी ठेवायची आहे 2.25 2.25 इतकी ठेवायची आहे. आणि तुमचा 10च्या जर 8 असेल 8-9 पर्यंत असेल तर गळा रुंदी ठेवायची आहे तुम्हाला 2.5 इंच 2.50 अशा पद्धतीने. एक मी टेपचा सुद्धा मेजर कशा पद्धतीने करायचा तो सुद्धा व्हिडिओ मी टाकलेला आहे. जर कुणाला टेप विषयी माहिती नसेल त्याच्यावरती सुद्धा खूप छान कमेंट आहेत की ताई तुम्ही खूप छान माहितीचा व्हिडिओ बनवलेला आहे. आणि बाहीचा सुद्धा मी व्हिडिओ बनवलेला आहे. बाही शिवत असताना बाही कुठेही कमी का पडते किंवा मग जास्त का होते, बाही कमी पडल्यामुळे मग ही फिटिंग आपली बरोबर येत नाही. मग कुठेतरी आपली अर्धीच बाही जोडली जाते आणि बाही अर्धी जोडल्यामुळे आपली प्रॉपर फिनिशिंग जी आहे ती व्यवस्थित येत नाही. आता चेस्ट साईजनुसार आपण हा चौथा भाग काढलेला आहे.
आणि आर्महोल राऊंड जे आहे ते असं क्रॉसमध्ये खाली का घेतलं, हे जे क्रॉसमध्ये आपण 1/2 इंच खाली घेतलेलं आहे, यामुळे जी फिटिंग आहे ती खूप सुंदर बसते. तुम्ही जर आतापर्यंत असं कधी केलेलं नाही तर नक्की करून बघा. तर इथं मी त्यानंतर आपल्याला प्रत्येक साईजमध्ये जे टक्स घेतला जातो, इथे पाहू शकता मी प्रत्येक साईजनुसार हे फॉर्म्युलानुसार मी इथे एक चार्ट बनवलेला आहे. याचा तुम्हाला एक जे फोटो आहे स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. इथे पाहू शकता, स्क्रीनशॉट घेऊ शकता किंवा कम्युनिटी पोस्टमध्ये तिथे मी तुम्हाला हा चार्ट उपलब्ध करून देईल. तिथे तुम्ही स्क्रीनशॉट काढा आणि व्यवस्थित असं मी जसं इथं नोट डाऊन केलेलं आहे, एका वहीवरती पेपरवरती असं नोट डाऊन करायचं आणि आपल्याला जेव्हाही लागेल त्यावेळेला आपण हा चार्ट उपयोगी येणार आहे आणि हे घेऊ शकतो. तर इथे तुम्हाला समजून सांगते, 28-29 साठी आपल्याला गळा रुंदी केव्हा घ्यायची आहे, 2.5 इंच. आपला गळा 9च्या अगोदर असेल तर 2.5 इंच घ्यायची आहे आणि 9-10च्या नंतर असेल तर 2.25 इंच गळ्याची रुंदी, म्हणजे ही रुंदी आपल्याला घ्यायची आहे. त्यानंतर बघायचं आहे, इथं गळा रुंदीचं तुम्हाला फॉर्म्युला सांगितलेला आहे. त्यानंतर मोंढा घ्यायचा आहे. 28-29 साठी आपल्याला आर्महोल राऊंड म्हणजेच हा राऊंड आपल्याला 5 इंच, ही रेषा जी आहे ती 5 इंच इतकी ठेवायची आहे. जर तुम्हाला बॉडी मेजरमेंटनुसार मोजायची असेल तर ती सुद्धा तुम्ही मोजू शकता. पण जवळपास हे फॉर्म्युला जे काढलेला आहे ह्या पद्धतीने तिथे ॲक्युरेट आपल्याला बाही कुठेही कमी पडत नाही किंवा मग कुठेही टाईट होत नाही, जोळ येत नाही, गुड्या पडत नाहीत, चुना पडत नाहीत, काहीही प्रॉब्लेम येत नाही. पूर्ण खात्रीशीर असं तुम्हाला हे चार्ट अवेलेबल केलेलं आहे. आता ही टक्स लाईन आहे. साईजनुसार ही टक्स लाईन सुद्धा बदलत जाते. तर टक्स लाईन ही साईज छोटी असेल तर छोटी येते. जसं जशी आपली साईज वाढेल तसं तसं आपली ही टक्स लाईन सुद्धा वाढते. तर इथे मी 32 साईजचा हा ब्लाऊज तयार केलेला आहे. त्याच्यासाठी आपण 9 इंचचा टक्स लाईन घेतलेला आहे. हे कसा मोजायचं ते सुद्धा आपण इथे थोडीशी सविस्तर माहिती घेणार आहोत. तर टक्स लाईन मोजत असताना आपल्याला इथं जे सेंटर आहे शोल्डरचं ते घ्यायचं आहे. शोल्डरचं सेंटर घेतल्यानंतर आपल्याला इथे एक पॉइंट देऊन घ्यायचा आहे. हा झाला आपला टक्स लाईन. याच्यानंतर आपल्याला जे खाली येतो 1 इंच आपल्याला खाली घ्यायचा आहे. हा आपला जे आहे ते आपला कटोरीचा मेन पॉइंट होतो. 1.5 इंच आपण आणि खाली 1.5 इंच, म्हणजेच असा आपला 3 इंचाचा हा टक्स तयार होतो. फक्त आपल्याला टक्स लाईन ही घ्यायची आहे, व्यवस्थित अशा पद्धतीने टाकून घ्यायची आहे. साईजनुसार ही सुद्धा बदलत जाते. या पद्धतीने तुम्हाला मी भरपूर माहिती या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे. आता मी भरपूर असे एकाच व्हिडिओमध्ये एक्सप्लेन नाही करू शकत. प्रत्येक साईजनुसार तुम्हाला मी ते आर्महोल चार्टचा थोडीशी माहिती देते. 30 आणि 31 साईज असेल. आता भरपूर साईजमध्ये थोडंसं सिमिलर असतं. तर 30 आणि 31 म्हणजे फक्त आपल्याला 1 इंचाचा फरक येतो. तर त्याच्यासाठी सुद्धा आपण हाच फॉर्म्युला यूज करायचा आहे. 30 आणि 31 साठी आपल्याला जे मोंढा घ्यायचा आहे म्हणजे आर्महोल राऊंड घ्यायचा आहे ते 5.25 घ्यायचा आहे. टक्स लाईन असणार आहे 9 इंच. 32 आणि 33 साठी आपल्याला 1.5 इंच शिलाई मार्जिन ठेवायची आहे. आता 2 इंच कोणासाठी ठेवायचे आहे, तर लॉक फिटिंग करत असाल आपण तर यांच्यासाठी 2 इंच ठेवायचे आहे. गळा रुंदी आपल्याला 2.5 आणि जर गळा खूपच डीप असेल तिथं 2 इंच घ्यायचं आहे. पाहू शकता यामध्ये तुम्हाला 2 प्रकारचे गळे सांगितलेले आहेत. कोणत्या वेळेला कधी घ्यायचा आणि कोणत्या वेळेला कधी नाही घ्यायचा. तर हे इथं तुम्हाला भरपूर असं एक्सप्लेन केलेलं आहे. 32 आणि 33 साठीचं सांगितले तर त्याचा मोंढा येतो 5.5 इंच आणि टक्स लाईन सुद्धा येते ते 9 इंच. टक्स लाईनचं थोडंसं सिमिलर असतं. थोडंसं पॉईंटनुसार आपल्याला इथं बदल करावा लागतो. 34 आणि 35 साठी 2.5 इंच, 1.5 इंच मार्जिन, 2.5 इंच गळा किंवा मग छोटा गळा असेल तर 2 इंच किंवा 2.25 इंच इथं आपल्याला या पद्धतीने घ्यायचं आहे. 5.5 इंच आपल्याला इथे येणार आहे आर्महोल राऊंड. आता भरपूर जणांमध्ये काय होतं 32-34 मध्ये सुद्धा 6 किंवा 6.5 आर्महोल राऊंड घेतला जातो. तर काय होतं भरपूर असं जर मोठा आर्महोल राऊंड घेतला तर मग खूप जास्त गोड्या पडतात आणि मग ब्लाऊज जो आहे त्याची फिनिशिंग पण येत नाही आणि व्यवस्थित असं त्याची फिटिंग सुद्धा येत नाही. तर या चार्टनुसार जर तुम्ही आर्महोल राऊंड ड्रॉ केले तर आपला ब्लाऊज एकदम छान बसेल, परफेक्ट बसेल आणि आर्महोल राऊंड जसा वाढेल तसा बाहीचा सुद्धा आकार वाढतो. बाहीचा आकार वाढल्यामुळे मग इथे काय होतं, गुड्या यायचं प्रमाण जे आहे ते जास्त होतं. फक्त इथं आपल्याला 1/2 इंच खाली डाऊन करायचं आहे. यामुळे आपलं फिटिंग खूप छान येते. जेवढाही आपला आर्महोल राऊंड वाढेल त्यानुसार आपली बाही वाढणार. बाही वाढली की मग इथं जे काही गुड्या पडण्याचं प्रमाण आहे हे सुद्धा वाढतं आणि मग इथे सुद्धा आपलं जी बाहीचा आकार आहे हे सुद्धा मोठा होतो. त्यामुळे मी दिलेल्या चार्टनुसारच आपल्याला
आर्म होल राऊंडचा स्क्रीनशॉट काढून घ्यायचा आहे आणि त्यानुसारच आपल्याला आर्म होल राऊंड काढायचा आहे. आता भरपूर जण 50 साईजसाठी 8, 9 आणि 10 इंच इतका आर्म होल राऊंड घेतात. पण हे आर्म होल राऊंड 10 इंचाचा जर तुम्ही घेतला तर हा आर्म होल राऊंड कुठे येणार इथे तुम्हाला मी एकदा दाखवते सुद्धा. जेवढा आर्म होल राऊंड मोठा असेल तेवढी बाही आपल्याला लागते का, खरोखरच लागणार आहे का? काही जणांचे 9 इंच 8.5 इंच अशा आर्म होल राऊंड असतात. तर एवढी बाही लागत असते का? अजिबात नाही. तर त्याच्यामध्ये आर्म होल राऊंड बरोबर असेल तरच आपली बाही आणि जे काही ब्लाऊज असेल ते व्यवस्थित येणार. हा जर भाग खाली झाला तर मग हा भाग वरती जाण्याची सुद्धा जी काही शक्यता असते ती सुद्धा जास्त असते. तर भरपूर अशी माहिती मी तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे. त्याचबरोबर बाही कटिंगचा जो चार्ट आहे हे सुद्धा तुमच्यासोबत मी शेअर करते. 28 साईजनुसार 5 इंच आर्म होल राऊंड घ्यायचा आहे आणि जी काही बाहीच्या पुढे आपण मार्जिन देत असतो त्या मार्जिनची ही लाईन आहे. त्यानंतर आता ही चौथा भाग काढायचा आहे. जे काही चेस्ट साईज असेल त्यानुसार चौथा भाग आणि अस्तरसाठीचं तुम्हाला तर माहितीच आहे. फोल्ड करण्यासाठी 2 इंच आपण 1.5 इंच फोल्ड करण्यासाठी या पद्धतीने एक्स्ट्राचं घेत असतो. या पद्धतीने कॅप हाईट सुद्धा मी इथे दिलेली आहे. जशी आपली बाही वाढत जाते, उंची वाढत गेली, कॅप हाईट वाढणार. 3 साईजसाठी आपण 1.5 इंच कॅप हाईट इथं दिलेली आहे. 2च इंचाची जर बाही असेल, आता इतकी 2 इंचाची बाही म्हणल्यावर त्याच्यात कॅप हाईट किती येणार? स्मॉलच येणार. तर त्या साईजनुसार 2 इंचाची घेतली त्याच्यात 1 इंच कॅप हाईट, 3 इंचाची घेतली त्याच्यामध्ये 1.5 इंचाची कॅप हाईट येणार. 4 इंचाची जर बाही उंची घेतली तर 2.5 इंच कॅप हाईट असणार. 5 इंचासाठी 2.25, 6 इंचासाठी 2.25. आता हे 2-3 साईज जे आहे ते सिमिलर आहे, त्याच्यासाठी इतकी साईज पुरेसे होते. 7, 8, 9 साठी आपण घेणार आहोत 3.25 इंच. या इथं पाहू शकता 3.25 घ्यायचा आहे. जर तुम्हाला कॅप हाईट खूप छोटी वाटली तर मग 4.25 इंच घ्यायची आहे. 4.25 शक्यतो घेऊ नका, 3.25च घ्या. ही खूप होते. जास्त जर घेतली तर मग आपली बाहीमध्ये खूप जास्त अंतर येतं आणि आपली बाही बिघडण्याची शक्यता असते. 7, 8, 9, 10, 11 आणि 12 पर्यंत आपण 3, 3.25 आणि 3.5 याच्या पुढे आपल्याला कॅप हाईट घ्यायची नाही. आता 44 साईजसाठी आपण जर बघायला गेलो तर इथं मग आपली 14, 15, 16 इंचाची बाही असेल उंचीची, तर त्यावेळेला आपल्याला इथं कॅप हाईट घ्यायची आहे 4 इंच. 4 इंच पेक्षा कॅप हाईट आपल्याला जास्त घ्यायची नाही. त्यामुळे काय होतं मग बाही आपली मग खूप जास्त अशी मोठी होते आणि मग गुड्या पडायला खूप जास्त परेशानी होते आणि मग आपली व्यवस्थित येणार नाही. याचं सुद्धा मी कम्युनिटीमध्ये तुम्हाला जे चार्ट आहे तिथे देईल, त्याचा स्क्रीनशॉट घ्या आणि तुम्ही व्यवस्थित असं ब्लाऊज कटिंग करा. तर कोणाची पण कटिंग शिकत असताना तुम्ही एक ते एकच माहितीची कटिंग बघत चला, म्हणजे तुम्हाला लक्षात येऊन जाईल. एकाची कटिंग एकाची थोडीशी वेगळी पद्धत असते, दुसरीची पद्धत वेगळी असते. तर तसं न करता कोणाचीही ज्याची समजेल त्याची तुम्ही एकाच पद्धतीने जी कटिंग आहे ती करण्याचा प्रयत्न करा आणि इथे जे आपण बघितलेलं असतं त्याची प्रॅक्टिस तुम्ही घरी सुद्धा करत चला. जसं शिवण क्लासला जर आपण गेलो तर तिथे पण काय सांगितलं जातं, ज्या दिवशी पेपर कटिंग असेल त्या पेपर कटिंगची आपण घरी जाऊन प्रॅक्टिस करणं हे सुद्धा खूप गरजेचं असतं. तर असं नसतं की मोबाईलवर बघितलं म्हणजे आपल्याला लगेचच त्याचे पण फायदे मिळायला लागतील, असं होत नाही. घरी पण आपल्याला भरपूर असं प्रॅक्टिस करणं गरजेचं असतं. तर इथे तुम्हाला मी भरपूर असं एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. यातील माहिती नक्कीच आवडली असावी. माहिती आवडली असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू फॉर वॉचिंग.